मी लढावं म्हणून माझी शेवटपर्यंत मानसिकता नव्हती, परंतु मी ज्यांना ज्यांना विचारलं शेवटपर्यंत ते मना करत राहिले. आमच्या मध्य नागपूरचे वरुडकर साहेब, माझी आई निर्मलाजी मासुरकर आणि माझी पत्नी जे माझ्या सोबत राहते ते ममता, आणि माझी ताई जे आहे दीप्ती पोहनीकर, आणि आमचे सोबती म्हणून किशोरजी काशीनाथजी मासुरकर आणि उपस्थित. माझी मानसिकता नसतानाही मला लढावं लागलं, परंतु ज्या वेळेस मला वाटलं अरे मी याला त्याला सगळ्याला हात जोडत आहो आणि आपल्या पदरी अजूनही उमेदवार पडत नाही, जो येते तो फक्त लालीप दाखवून राहिला, मग शेवटी मी स्वतः कंबर कसली. अरे गरीब हुआ तो क्या हुआ, पर मेरे जैसा लड़वैया कहीं और नहीं दिखता, क्योंकि मुझे मालूम है मैं जहां खड़ा होता हूं वहीं पे मेरे साथ जनता खड़ी रहती है. आणि हे माझं म्हणणं नाही आहे. मी जेव्हा विदर्भाच्या चळवळीत आलो, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो, परंतु जनतेने मला डोक्यावर घेतला आणि मला आज चुकून विदर्भाच्या चळवळीचा युवा नेता बनवला. भावांनो, तुम्ही आजपर्यंत मला साथ दिली, मला हा विदर्भाचा मुद्दा पटला, परंतु आंदोलन किती केली, किती आंदोलन केली, किती रस्त्यावर बोंबललो, किती भांडलो, हे सरकार ज्याला तुमचं ऐकून घ्यायचंच नाही आहे, हा सरकारला घाम फोडायचा असेल तर विधानसभेत जावं लागेल आणि त्या विधानसभेच्या पटलावर जाऊन आपली आवाज उंच करावी लागणार आहे. माझे मित्र नितेश मोहाडीकर हेही ते उपस्थित झाले आहे, त्यांचा मी आभारी आहो. विधानसभेत जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत मी कसा प्रश्न मांडणार. अरे आंदोलन तर आम्ही अनेक करणार आहोत, शेकडो आंदोलन करून शेकडो केस आपल्यावर लादून घेतले, तडीपार सुद्धा झालो, प्रधानमंत्र्याचा हेलिकॉप्टर सुद्धा थांबवला, परंतु हा सरकार ज्या गेंद्याच्या चमडीची जे सरकार आहे त्याच्यावर कितीही काही केलं तरी ते फरक पडणार नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी रातोरात आपला फैसला बदलला आणि भरत बविष्टाले यांच्या सांगण्यावरून मी स्वतः उमेदवारीचा फॉर्म भरला. उमेदवारीचा फॉर्म भरताना माझ्या जेबात काय होतं काय नाही मला काहीच माहित नाही, आणि पण त्यावेळेस माझ्या लक्षात एकच होतं, मला आता विदर्भासाठी लढायचं, मला माझ्या तरुणांच्या हक्कासाठी लढायचंय, मला माझ्या त्या मोलमजूर करणारा जो घाम गाळणारा माणूस आहे त्याच्या घामाकरता लढायचा. हा निर्धार घेऊन मी तो फॉर्म भरला. अर्ध्या रात्री फॉर्म भरून दुसऱ्या दिवशी मी गेलो. माझ्यासाठी स्टाम्प पेपर प्रशांत नखाते यांनी आणला. शेवटच्या क्षणावर होतो, त्यांनी प्रशांत नखातेंनी स्टाम्प पेपर आणला. माझ्या बँकची पासबुक सुद्धा त्यांनी आणली. मी त्यांचा आभारी आहो. त्यांनी माझा सततपर्यंत साथ दिला. जेव्हा की मी त्यांना कबुली केली होती, भाऊ मी तुमचा प्रचार शेवटपर्यंत करीन, मी 2 महिने त्यांच्यासाठी सतत राबलो, परंतु जेव्हा माझ्या गळ्यात मला स्वतः उमेदवारी घेऊन घुमा लागलं आणि माझ्या लक्षात आलं का आता मेरा एक तरुण साथी तो जा ही रहा है, दूसरा क्यों नहीं, मैं क्यों नहीं जाता. अरे मैं भी कोई कमजोर थोड़ी ना हूं, मैं भी वो बुलंद आवाज हूं जो विदर्भ की वो सच्चाई बयान करता हूं. हे जे आज आपल्या भागात 62 उमेदवार आणि हा 62 उमेदवाराला विदर्भाची परिस्थिती माहित नाही. फडणवीस सारखा माणूस अभ्यासू म्हणून स्वतःला म्हणतो, परंतु त्या फडणवीस आईकडे अजूनही विदर्भाचा ज्ञान नाही. आणि तुम्ही पाहता ज्या माणसांनी 75,000 करोड रुपयाचा सिंचनाचा पैसा खाल्ला, तुमच्या रक्ताचा पैसा खाल्ला, तुमचा घामाचा पैसा खाल्ला, ते गोसेखुर्द होऊ दिला नाही, त्या माणसाशी मांडीला मांडी लावून बसला. अर्धा रात्री शपथ घेतली, सकाळी 4 वाजता शपथ घेतली. घेतली का नाही शपथ, घेतली का नाही. सगळ्या दुनियानी चेहरा पाहिला, स्वतः त्याला उपमुख्यमंत्री करवलं, आणि ज्या माणसाने त्याला शिवीगाळ केली अशा माणसाला त्यांनी मुख्यमंत्री बनवलं आणि स्वतः उपमुख्यमंत्री बनला. पण काही दिवसांना सरकार पडली, पुन्हा नवीन सरकार आली,
नवीन सरकारला तर काही घेणं देणंच नव्हतं. त्यावेळेला तर विदर्भाशी काही घेणं देणं नव्हतं. 2.5 वर्ष विदर्भ हा वारेवर राहिला. परंतु हे जे विपक्षात बसलेले बीजेपी वाले होते, जे अहोरात्र पोटतिडकीनं सांगत होते वेगळा विदर्भ झाला तर असं होईल, वेगळा विदर्भ झाला तर तसं होईल, आणि शेवटी ते बी त्यांच्या दारी बसले. पण मिळालं का जनतेला? विदर्भाच्या नशिबी 2.5 वर्ष हे फुकट गेले. अरे आमच्या शेतकऱ्याचा वेळ वाया गेला, तो 50 वर्ष मागे गेला, आणि शेतकऱ्याचे अजूनही 131 धरण पूर्ण झाले नाही. त्याला नशिबी फक्त भणभण आली आणि अजूनही तो रडतच आहे. पण भावांनो, मी माझ्या मित्र प्रशांत नखाते याच्या रूपात एक शेतकरी नेता पाहतो. मी त्याला जे शब्द दिला का तुला पाठवेन, तर त्याच्यासाठी मी सतत त्याच्या सोबत आहोत. परंतु माझ्या नागपूरच्या शहराच्या लोकांचे बरेच प्रश्न आहेत. माझ्या भागातील जनसंख्या दिवसेंदिवस कमी होतात, तरुणाई पूर्णपणे बाहेर चालली, नोकऱ्याचा कुठेच हे आहे नाही परातीजी, नोकऱ्या कुठेच नाही आहे. आणि अशा परिस्थितीत आमचा तरुण 10-10, 12-12 हजार रुपयासाठी वनवन भटकत आहे. आणि आज पाहता का आपल्या भागातील तरुणांच्या आत्महत्या सुरू झाल्या. अगोदर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या, पण आता हे जे नवीन चित्र आलं आहे करोना संपल्यावर, हे भयानक चित्र आहे. ज्या तरुणाच्या हाताला काम पाहिजे, जो शिक्षित झालेला आहे तरुण, ज्या कलेक्टर लायकीचा माणूस आहे, ज्याला डिप्टी कलेक्टर झाला पाहिजे, ज्याला तहसीलदार झालं पाहिजे, ज्याला पीआय झालं पाहिजे, तो माणूस आज आत्महत्या करत आहे. कारण त्याच्या हाती डिग्री आहे, त्याच्या हाती डिग्री आहे, परंतु डिग्री असल्यावर त्याला नोकऱ्या नाही, त्याला नोकऱ्या नाही. कारण आज हे पश्चिम महाराष्ट्राची जे सरकार आहे ते नोकऱ्या भरती काढत नाही, खाजगी नोकऱ्या तुमच्या भागात येऊ देत नाही. मिहानमध्ये ह्या आटापिटा एवढा करतात, पण त्याही भागात नोकऱ्या नाही. 10,000च्या वर तर नोकऱ्या निघाल्या नाही. मी युवकांचा अभ्यासक, नागपुरात मेट्रो आली, 1665 जागा निघाल्या त्याच्यात, आणि आमच्या पोरांना किती मिळाल्या? वरुडकर साहेब 178 जागा मिळाल्या आहे. आणि बाकी कुठले लागले आहे? हे तरुण कुठले लागले? हे तुमचे आमचे तरुण नाही, हे बाहेरचे तरुण. अरे जेव्हा आम्ही आवाज उचलतो तर आमच्या सारख्या तरुणाला काय म्हटलं जाते? अरे ये किसी पार्टी के उच्चक्के. अरे आम्ही सच्चाई बयान करतो तर आम्हाला तडीपार करता. पण आता काही नाही, आता वेळ आली आहे, यांना यांची जागा दाखवा, यांना विदर्भाच्या बाहेर तडीपार करा. भावांनो, लोकसभेत आम्ही चित्र बदललेलं आहे. काँग्रेसने काही एवढं चांगलं काम केलं नाही, तेही पापी आहे. त्यांनी तर विदर्भ देतो 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 करून जेव्हीपी कमिटी पासून सुरुवात केली. त्याच्या जवाहरलाल, त्यावेळेसचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूजी, वल्लभभाई पटेल त्यावेळेसचे गृहमंत्री, आणि पट्टाभी सीताय्या रमैया जे त्यावेळेसचे पक्षाचे प्रमुख काँग्रेसचे, हे त्या कमिटी होती, आणि त्या कमिटीचे 3ही प्रमुख, आणि तिघांनीही म्हटल्यावरही विदर्भ काही झाला नाही. राजीव गांधी जेव्हा विदर्भ देतो म्हणे, वसंतरावजींनी तिथं दांडी मारली, वसंतराव साठेंनी तिथेही राहिलं. अरे जेवढे पापी बीजेपी वाले तेवढेच पापी हे काँग्रेसवाले आहे. पण आमच्याजवळ त्यावेळेस पर्याय नव्हता, म्हणून लोकसभेला आम्ही बीजेपीला पाडलं, चुकून काँग्रेसवाले. पण आता विधानसभेच्या निवडणुकीत ते होऊ देणार नाही. आता आम्ही ठाम मारून आहोत. आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आणि युवकांच्या प्रश्नासाठी, मी माझ्या पूर्व नागपुरात विकासाच्या गंगेसाठी, आमच्या भागात शासकीय दवाखाना झाला पाहिजे, आमच्या भागाच्या ज्या स्मॉल इंडस्ट्री एरिया आहे तिथे रोजगार निर्माण झाला पाहिजे, त्याकरता मी लढत आहोत. भावांनो, तुम्ही साथ दिली तर नक्कीच परिवर्तन येणार आहे. आणि परिवर्तन झालं तर तुमचा हा मुलगा, तुमच्या मधातला मी हा माणूस विधानसभेत जाईल. माझी एकच
कडकडा आहे का स्वतंत्र विदर्भ झालं पाहिजे. मला काही मोठं व्हायचं नाही, मला माझ्या जीवाशी बी काही करायचं नाही. माझी मुलगी 5 दिवसाची होती आणि त्यावेळेस म्हटलं होतं नितेश राणेंनी का बा कोणी विदर्भ मागत असेल मी त्याचे हात पाय तोडील, पण त्या पोरीला सोडून मी तिथे त्याची गाडी फोडली होती. मी तो व्यक्ती आहे. मी हे तुम्हाला आज या निमित्तानं सांगतो. मी माझ्या परिवाराची कधी चिंता केली नाही, कारण माझा परिवार हा 2.5 कोटी जनतेचा परिवार आहे आणि 2.5 कोटी जनता त्याच्याशिवाय माझं काहीच घेणं देणं नाही. मला पश्चिम महाराष्ट्राचं सुख समृद्धी नको, मला माझ्या विदर्भाच्या सुख समृद्धी पाहिजे. म्हणून भावांनो मी आपणास विनंती करतो, मी तुम्हाला एकच म्हणेन, साथी हात बढ़ाना, साथी हात बढ़ाना, साथी हात बढ़ाना, साथी हात बढ़ाना. साथी रे एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, मिलकर बोझ उठाना. माझा निवडणूक चिन्ह आहे टीव्ही 9व्या नंबरची बटन आहे, 9 क्रमांकाची बटन आहे आणि 54 पूर्वचा मी उमेदवार आहे. माझ्या विरोधात 3 वेळेचा आमदार जो बलाढ्य आमदार आहे, पैशा पाण्याने आहे, परंतु अभ्यासू नाही. असं हेही लक्षात ठेवायचं. तुम्हाला पाहायचं आहे, तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला तुमचे प्रश्न मांडणारा पाहिजे या मग तुम्हाला स्वतःला लुटणारा पाहिजे. भावांनो मी तुमच्यावर सोडतो, तुम्ही जे मला आज्ञा द्याल त्यानुसार काम करेल. पण तुम्ही मला साथ दिला, तुम्ही मला निवडून दिला तर मी गोरगरीब सर्वसामान्याचा माणूस म्हणून विधानसभेत जाऊन तुमच्या प्रश्नावरला वाचा फोडील. एवढंच बोलतो मी, माझे लांबलेले शब्द संपवतो. जय हिंद. जय